नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून आज बुधवारी आणखी 4 उमेदवार घोषित केले आहे, ज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करत असलेल्या हाय प्रोफाइल कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उभे केले आहे। यासह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने आतापर्यंत महाराष्ट्रातील 21 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत। तर तिकीट जाहीर झाल्यानंतर कल्याण मतदारसंघाच्या वैशाली दरेकर यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदे हे 2दा खासदार झाले ते शिवसैनिकांमुळे। ज्या शिवसैनिकांनी त्यांना खासदार केले तेच शिवसैनिक आता त्यांचा पराभव करतील असं सांगत ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी रणशिंग फुंकलं। श्रीकांत शिंदेची हॅट्रिक होणार नाही, समोर चांगला बॉलर असेल तर कधी कधी हॅट्रिक चुकते असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। तर कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे। शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये। तर ठाकरे गटाकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होते, मात्र सस्पेन्स कायम होता। आज हा सस्पेन्स संपला। शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी हातकणंगले, पालघर आणि जळगाव या मतदारसंघातून अनुक्रमे सत्यजित पाटील, भारती कांबडी आणि करण पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे। वैशाली दरेकर कल्याण, सत्यजित पाटील हातकणंगले, करण पवार जळगाव, भारती कांबडी पालघर असे उमेदवार त्यांनी जाहीर केले आहे। तर पालघर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या अविभाजित शिवसेनेचे राजेंद्र गावित करीत आहे।